ओ काके, जेवण झालं काय? रिटायरमेंट नंतर तरी कोकणी माणसाने आपल्या गावी परत यावं. मजबुरी म्हणून मातीपासून दूर जाऊन मुंबईत चाकरी करत आयुष्य झिजवलं. कुलूप लावलेली घरं वर्षानुवर्ष तुमची वाट पाहत राहिली. शहरात रेल्वेच्या गर्दीत श्वास हरवला. स्वप्न मात्र गावातच अडकून पडली. आईची ओवी, विहिरीचं पाणी आजही तुमच्या नावाने हाका मारत राहिलं. आता रिटायरमेंट नंतर तरी कोकणी माणसाने आपल्या गावी परत यावं. आपल्या मातीशी, चालीरीतींशी, जीवनशैलीशी पुन्हा एकरूप व्हावं. इथली मोकळी स्वच्छ हवा तुमचं आयुष्य प्लस करेल आणि शहराने दिलेले आजार हळूहळू मायनस होतील. संध्याकाळी अंगणात बसून नारळाच्या सावलीत निवांत श्वास घ्यावा. शेजारी पाजारी समाज बांधवांशी मन मोकळ्या गप्पा माराव्या. हसण्यात दुःख विरघळावं, आठवणीत आयुष्य सावरावं. आता रिटायरमेंट नंतर तरी कोकणी माणसाने आपल्या गावी परत यावं. संध्याकाळी गोठ्यातली गाई गुरं परतताना घुंगरांची हलकीशी साद यावी. शेणा मातीतला वास, ओल्या मातीतला गंध मनाला आपलासा वाटावा. सकाळी कोंबड्यांच्या आरवणीने जाग यावी आणि सणावाराला अंगणात रांगोळी पडावी. नारळ, फुलं, आरती, ओव्या घराघरातून पुन्हा ऐकू याव्या. शहरात पैसे मिळाले पण वेळ हरवला, माणसं हरवली. गावात मात्र आपुलकी भरभरून मिळाली. आता रिटायरमेंट नंतर तरी कोकणी माणसाने आपल्या गावी परत यावं. गाई गुरं, माती, माणसं, सण यांच्यात उरलेलं आयुष्य मनासारखं जगावं आणि आयुष्याच्या उरलेल्या पानांवरती गावाचंच नाव सुंदरपणे लिहावं. आता रिटायरमेंट नंतर तरी कोकणी माणसाने आपल्या गावी परत यावं.